Dear students, very good morning to all. Friends, today we are going to discuss about the problems of district central cooperative banks. In the previous lecture, we have in detail covered about the structure of DCC bank, progress of district central cooperative banks. So, in the next part of this lecture is the problems of district central cooperative banks. We are going to in detail discussion about the problems of district central cooperative banks. मित्रांनो नमस्कार. आजच्या या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या समस्या आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यांच्या वरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेची रचना कशी असते, जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती कशी झाली, याबरोबरच जिल्हा मध्यवर्तीची बँकेची कार्ये याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. तर आजच्या या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या वरती पॉइंट्सच्या द्वारे आपण एक फोकस करणार आहोत. फ्रेंड्स, this lecture is divided into three main sub-points. The first point of this today's lecture is the introduction. Second important point is the problems of district central cooperative banks. And third important part is the summary of the lectures. मित्रहो, आजचं हे लेक्चर आपलं एकूण 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. 3 पॉइंटच्या माध्यमातून या लेक्चरवर आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. तर पहिला भाग आहे प्रास्ताविक, दुसरा भाग आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आजच्या या व्याख्यानाचा जो सारांश आहे तो सारांश आपण तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, the district central cooperative bank play a crucial role in the development of cooperative in districts. Distribution of funds received from the state cooperative banks and NABARDs in the major responsibility of the district central to coordinate the functioning of different cooperative organization in the district level. Friends, the DCC banks working as a connecting link between state cooperative banks and PACs. A DCC bank is the bank established in the particular district and provide the funds of loans to the cooperative institution and the platform the banking functions within the jurisdiction of cooperative and banking laws. So friends, this is a very important function working by the district central cooperative banks. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण पतपुरवठा रचनेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येते.
राज्य सहकारी बँकेच्याकडून तसेच नाबार्ड करून मिळालेला पतपुरवठा ही बँक ग्रामीण भागातील ज्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत त्या संस्थांच्याकडे वितरित करण्याचं महत्त्वाचं काम या बँकेमार्फत केलं जातं. म्हणूनच या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपण एक राज्य सरकार, राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यांच्यामधील दुवा हा मानला जातो. परंतु हे जरी खरं असलं तरी मित्रांनो, या राज्य सहकारी बँकेला काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर त्या समस्यांची चर्चा आपण आज इथं करणार आहोत. So the first problem of the district central cooperative bank is the defective investment policy. Friends, there is the tendency of some DCC bank, district central cooperative banks, to keep fund incur and call deposit with the commercial bank for the excess of actual requirement. There is also increasing tendency on the part of the bank to invest in share in other cooperative institutions, particularly sugar factories, spinning mill, etc. मित्रांनो, या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली एक सदोष गुंतवणूक धोरण ही एक महत्त्वाची समस्या आज या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भेडसावत असताना आपल्याला दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभासदांची एक टेंडन्सी झालेली आहे की आपण आपल्या ठेवी इतर व्यापारी ज्या बँका आहेत त्या बँकामध्ये ठेवून त्यावर जास्त मोठ्या प्रमाणात व्याज मिळवावं ही एक टेंडन्सी आहे. आणि दुसरी टेंडन्सी म्हणजे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद आहेत ते आपल्या संस्थेचे भागभांडवल न घेता ते इतर सहकारी इतर ज्या कमर्शियल संस्था आहेत त्या संस्थांचं भागभांडवल घेऊन जास्त नफा मिळवण्याच्या हेतूनं ते प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येतं. Friends, the next problem was the district central cooperative bank is the delay in loan sanction. Friends, it has been noticed that there an actual delay in the sanction of loan. Applications are necessarily keep the pending. Some of the banks do not make any distinction between short-term loan and long-term loan. Political interference is also one of the reasons for a delay in loan sanction. मित्रांनो, कर्ज मंजूर करण्यामध्ये या बँका अतिशय मोठ्या प्रमाणात विलंब करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपल्याला यामध्ये असं म्हणता येईल की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आजही आपल्याला आढळून येतात. म्हणजेच कर्ज वाटपातील दिरंगाई हे एक राज्य सहकारचं महत्त्वाची समस्या म्हणून आज ओळखली जाते. मित्रांनो, कर्ज वाटप समितीच्या सभा वेळेवर कधी कधी होत नाहीत, कर्जाचे अर्ज वेळेवर वाटप होत नाही आणि जरी वाटप झाले तर ते समितीपुढं लवकर ठेवले जात नाहीत. या अशा अनेक समस्यांना या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासदांना तोंड द्यावं लागतं. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे या संस्थांमध्ये
मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपामध्ये दिरंगाई होत असताना आपल्याला दिसून येते. फ्रेंड्स, the next problem is the heavy overdues. Friends, the district central cooperative banks suffer from the heavy overdues. At the end of financial year 2016-17, the overdue was 15,713 crore rupees. The sanction of overdues is worst in the state like Assam, MP, Odisha, Rajasthan and Bihar. The main reason of such huge amount of overdues, the poor recovery rate, insufficient management, untrained staff, lack of supervision, political interference and defective loan policy. मित्रांनो, आज या जिल्हा मध्यवर्ती बँकांना एक महत्त्वाच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय, ते म्हणजे वाढत्या प्रमाणात थकबाकीची समस्या. मित्रांनो, या समस्येची महत्त्वाची कारण ही अशी सांगितली जातात की या बँकांनी जी कर्ज वाटलेली आहेत ती सदर कर्जे ही मोठ्या प्रमाणात वसुलीचं काम हे केलं जात नाही. ही कर्ज वेळेवर वसूल केली जात नाही. परिणामता काय होतं, मग बँकेची जी अनिष्पादित मालमत्ता आहे त्या मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. आपण पाहिलं असेल तर या बँकेच्या आर्थिक वर्ष 16-17 मधील जे थकबाकीचे प्रमाण होतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. ते म्हणजे 50,713 करोड रुपये इतकी थकबाकी ही 2016-17 सहकारी बँकेची आपल्याला होती असलेली दिसून येते. म्हणजेच याची महत्त्वाची कारण काय आहेत, तर यामध्ये वसुलीचा दर अतिशय कमी आहे. जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये दोष आपल्याला आढळून येतात. अशिक्षित कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप आणि डिफेक्टिव्ह लोन पॉलिसी ह्या महत्त्वाच्या समस्यांना या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंना तोंड द्यावं लागत असल्याचं आपल्याला दिसून येतं. So friends, the next problem is the gap between loan distribution and capital. It was accepted that the share of capital should increase with the disbursement of the loan. However, this did not happen. Wrong distribution of loan, inadequate security, loan to individual interest gap, societies of the directors and increasing overdues have become a key features of the district central cooperative banks. मित्रांनो, यामधील महत्त्वाची एक समस्या आपल्याला भेडसावत असताना दिसून येते. कर्ज वाटप आणि भाग भांडवल यामधील जे अंतर आहे ते अंतर आज आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कर्ज वाटप व भाग भांडवल खरेदी यामध्ये दुवा निर्माण व्हावा, याद्वारे कर्ज वाटपाबरोबरच भाग भांडवलात ही वाढ व्हावी ही या बँकेकडून अपेक्षा होती. परंतु कर्ज वाटपाच्या प्रमाणात भाग भांडवलात वाढ झालेली दिसून येत नाही. त्याचबरोबर आरोग्य कर्ज वाटप, अपुरे तारण, हितसंबंधित संस्थांना कर्ज वाटप
आणि थकबाकीचे वाढते प्रमाण हे या बँकेचं वैशिष्ट्य बनलेलं आज आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, जागतिकीकरणाच्या या युगामध्ये ही बँक आज ई बँकिंग सेवा द्यायला सुद्धा मागे पडत असल्याचं आपल्याला दिसून येतं. फ्रेंड्स, the next problem is the district central cooperative bank is the inadequate banking services. अपुऱ्या बँकिंग सेवा. Friends, in the many state district central cooperative bank have failed to provide sufficient banking services to the customer. They have failed to maintain good relation with the customers. During the era of the LPG, e-banking services are the key of the banking sector success. However, the most of the district central cooperative banks have not adapted themselves with the requirements to providing e-services. मित्रांनो, अनेक राज्यामधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील अतिशय मोठ्या प्रमाणात भेडसावणारी ही जी समस्या आहे ती समस्या म्हणजे अपुऱ्या प्रमाणात बँकिंग सेवांचा वापर. मित्रांनो, काही राज्यात या बँकांना ठेवीदारांना पुरेशा ई बँकिंग सेवा देण्यामध्ये आजही आपल्याला सहकारी बँकांना अपयश आलेलं दिसून येतं. त्यामुळे ठेवीदार व बँक यामधील यांचे जे संबंध आहेत हे संबंध चांगल्या प्रमाणात प्रस्थापित होण्यामध्ये आजही काही अडचणी येत असताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळेच या बँकांच्या ठेवीमध्ये वाढ कमी प्रमाणात झाल्याचे आपल्याला दिसून येते. मित्रांनो, सामान्य लोकांना ही बँक आकर्षित करू शकत नाही, कारण ही अपुऱ्या प्रमाणात बँकिंगच्या सेवा देत असते. त्यामुळं सामान्य ग्राहक या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आकर्षित होत नसताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळेच या बँकेने जर चांगल्या प्रमाणात इंटरनेट बँकिंगच्या सुविधा दिल्या तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुद्धा या ग्रामीण भागातील सभासदांचा, शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तो वाढल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणूनच इनॲडिक्वेट बँकिंग सर्व्हिस ही एक महत्त्वाची समस्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली आपल्याला दिसून येते. Friends, the next problem of the district central cooperative bank is the defective loan formalities. Friends, the district central cooperative banks have many defects in the distribution of loans, like there are not a mechanism to supervise the use of loan taken. Loan is the disbursed in the lump sum and not to installments. It is given in the cash and not a kind. There is no synchronization in the loan disbursement and the time of need sanction of loan. Still, loan recovery and marketing of the agricultural produce are not linked. मित्रांनो, सदोष कर्ज वाटपातील औपचारिकता ही एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेडसावणारी महत्त्वाची समस्या मानली जाते. म्हणजेच कर्ज वाटप आणि कर्ज वाटपाच्या पद्धती आहेत यामध्ये आपल्याला अनेक त्रुटी असलेल्या दिसून येतात. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटप व कर्ज पद्धती यामध्ये आपल्याला अनेक त्रुटी दिसून येतात. त्यामध्ये
कर्जाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्यांची यंत्रणा अपुरी पडत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कर्ज हप्त्याने व वस्तू रूपात दिले जात नाही. त्याचबरोबर कर्ज वाटप व हंगाम यात अजिबात समन्वय साधला जात नाही. कर्ज वसुली व शेतमाल खरेदी विक्री असूनही पुरेशा प्रमाणात त्यांचे संबंध आजही प्रस्थापित केले जात नसताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ही सदोष कर्जाच्या वाटपातील औपचारिकता जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढत असलेली दिसून येते आणि ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेडसावणारी महत्त्वाची समस्या मानली जाते. Friends, the next problem is the inadequate resources. The resources with the District Central Cooperative Bank are limited. Further, they do not attract the more deposit from the public. Therefore, they are not in the position to fulfill the needs of primary agricultural credit societies. Again, there is the always security of funds due to non-recovery loans. मित्रांनो, अपुरी साधन सामुग्री हे एक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकारी समस्याचे एक महत्त्वाचे पॉइंट्स मानला जातो. ती म्हणजे अपुरी साधन सामुग्री. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील साधन सामुग्री ही अपुऱ्या स्वरूपात असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच त्या मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करू शकत नाहीत. त्यामुळे प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत त्या प्राथमिक सहकारी संस्थांची गरज सुद्धा आपल्याला त्या पुरेशा प्रमाणात भागवू शकत नसताना आपल्याला दिसून येते. त्यामुळेच थकबाकीच्या वाढत्या प्रमाणामुळे सुद्धा भांडवलाची सतत कमतरता या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आपल्याला भेडसावताना दिसून येत आहे. म्हणूनच अपुरी साधन सामुग्री हे एक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्येतील महत्त्वाची समस्या मानली जाते. So friends, the next problem of the District Central Cooperative Bank is the untrained employees. Friends, the manpower working with the District Central Cooperative Banks is not fully trained. The requirements procedure is always influenced by the political parties. There is no systematic method of recruitment, promotion and increment of the staff and the bank. This lead to faculty selection of the employees. All these increase insufficiency in the performance. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्येतील ही एक महत्त्वाची समस्या म्हणून आपल्याला आज भेडसावत आहे. ती म्हणजे अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग. या बँकांच्याकडील जो सेवक वर्ग आहे तो पूर्णपणे प्रशिक्षित आज असलेला दिसत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण असं सांगता येईल की बँकावरील जे राजकीय हस्तक्षेप आहेत, राजकीय दबावापोटी सेवक वर्गांची निवड केली जाते आणि त्यामुळेच संस्थेच्या व्यवहारामध्ये अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचमुळे बँकांची कार्यक्षमता वाढून त्यामध्ये बँकेच्या प्रगतीला कुठेतरी आळा बसत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच अनट्रेंड स्टाफ ही एक महत्त्वाची समस्या ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आपल्याला दिसून येते. फ्रेंड्स, the next problem is the
increasing NPA. Increasing value of net profit asset is the one of the major problem before the district cooperative central banks in India. The bank have to make a provision for such a NPA, leading to negative impact of balance sheet. मित्रांनो, अनिष्पादित मालमत्तेत वाढ ही एक जिल्हा मध्यवर्ती बँकाची प्रमुख समस्या मानली जाते. सदर बँकेने वाटप केलेली कर्जे हे वेळेवर वसूल होत नाहीत. परिणामतः या बँकेच्या अनिष्पादित मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि अशा मालमत्तेसाठी वेगळी तरतूद करावी लागत असल्याने बँकेचा ताळेबंद त्यामुळेच खराब होतो आणि त्याचा ॲडवर्स इम्पॅक्ट हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आज आपल्याला दिसून येतात. भारताबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकारी बँकांच्या वरती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या वरती राजकीय हस्तक्षेप म्हणजेच राजकीय पुढाऱ्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती कर्ज वाटपामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना, आपल्या जवळच्यांना, आपल्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात आणि ते कर्जाची वसुली मात्र वेळेवर होत नाही. त्यामुळंच या अनिष्पादित मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि बँकेची आर्थिक परिस्थिती खिळखिळी होऊ लागते. ही एक महत्त्वाची समस्या आजही जिल्हा सहकारी बँकांना भेडसावत असताना आपल्याला दिसून येते. फ्रेंड्स, the last and important problem is the defects in management. Most of the directors are busy in the politics and they do not take in interest in the problems of the district central cooperative banks. The district central cooperative bank have become the boot beds of the politics. Most of the decisions are politically influenced and therefore the interest of banks and the members is neglected. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक महत्त्वाची समस्या ही म्हणजे व्यवस्थापनातील दोष. ही एक या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्येतील महत्त्वाची समस्या मानली जाते. ती म्हणजे व्यवस्थापनातील दोष. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनामध्ये जे डायरेक्टर बॉडी असते ती प्रामुख्याने राजकीय पॉलिटिकली पाठबळ असणारी ही संचालक मंडळ असतं. तो संचालक मंडळ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्येकडे जास्त लक्ष न देता त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ते कार्यरत असतात, ते बिझी असतात. त्यामुळं ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अडचणी येतात त्यावेळी ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनामध्ये, व्यवस्थापनामध्ये लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळेच या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष घालण्यासाठी ती दिरंगाई होते आणि त्यामुळेच हा या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनातील दोष मानला जातो. ही आजही समस्या महाराष्ट्रातील नव्हे देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आपल्याला भेडसावत असताना दिसून येते. Friends, in the last part of the today's lecture, the summary of the lecture. Friends, we are in detail discussion about the problems of district central cooperative banks with the help of 10 important points.
The first is the defective investment policy, delay in sanction loan, heavy overdues, gap between loan distribution and capital, inadequate banking services, defective loan formalities, inadequate resources, untrained employees, increasing NPA, defective defects in the management. These are 10 important problems in facing in the central cooperative banks. मित्रांनो, आजचं जे आपलं हे लेक्चर आहे ते प्रामुख्यानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या समस्यावरती भाष्य करणारं किंवा चर्चा करणारं लेक्चर होतं. तर या लेक्चरमध्ये आपण 10 प्रमुख मुद्द्यांच्या आधारे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ज्या समस्या आहेत या समस्यावरती सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. त्यामध्ये अपुरी साधन सामुग्री, कर्ज वाटप व कर्जवाढीच्या तत्वामध्ये फरक, अपुऱ्या बँकिंग सेवा, संस्था निरीक्षणामधील काही त्रुटी, कर्ज वाटप व कर्ज पद्धत यामधील त्रुटी, कर्ज वाटपात होणारी दिरंगाई, कर्ज वाटपातील सदोष पद्धती, असमाधानकारक गुंतवणूक धोरण, त्याचबरोबर अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि अनिष्पादित मालमत्तेमध्ये वाढ या प्रमुख 10 समस्यांच्या आधारे आज आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यांच्या वरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. Friends, after the in detail discussion of the problems of district central cooperative banks, if you any doubt, any queries in your mind, please ask freely. I will definitely try to solve your queries, your doubts. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या समस्यांवरती सविस्तरपणे भाष्य केल्यानंतर तरी सुद्धा आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला मोकळ्या मनाने विचारू शकता, फ्रीली विचारू शकता. त्या समस्याच्या सोडवण्याचं काम, आपल्या मनातील जे डाऊट असतील, आपल्या मनात ज्या क्युरीज असतील त्या सोडवण्याचं, त्याचं समाधान करण्याचं काम मी माझ्या परीनं 100% करेन. तर मित्रांनो, ठीक आहे, आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू, धन्यवाद.